अणूची रचना कशी असते? मला आठवतंय, शाळेत आपण एक चित्र बघायचो. मधोमध एक न्यूक्लियस आणि त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन. ग्रहांसारखे फिरतायत, एकदम सूर्यमालेसारखं. पण गंमत म्हणजे ते चित्र विज्ञानाने केव्हाच मागे टाकलंय. ते पूर्ण चुकीचं नाही, पण खूपच अपुरं आहे. आज आपण अणूच्या खऱ्या, आधुनिक आणि खरं सांगायचं तर थोड्या विचित्र वाटणाऱ्या रचनेबद्दल बोलणार आहोत. आपल्याकडे एक लेख आहे जो श्रोडिंगर नावाच्या एका शास्त्रज्ञाच्या समीकरणाचा वापर करून हे सगळं सोप्या मराठीत समजावून सांगतो. तर आज आपलं मिशन आहे क्वांटम फिजिक्सच्या जगात प्रवेश करून अणूच्या आत इलेक्ट्रॉन नक्की काय करतात, त्यांचं वर्तन कसं असतं हे समजून घेणं. हा विषय थोडा गुंतागुंतीचा वाटू शकतो, पण आपण त्याचा गाभा पकडण्याचा प्रयत्न करूया. आणि हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आपल्या हातातल्या स्मार्टफोनपासून ते अगदी वैद्यकीय उपकरणांपर्यंत आजच्या तंत्रज्ञानाचा पाया याच अणुरचनेत दडलेला आहे. ते शाळेतलं चित्र आपल्याला चिप्स कशा बनवतात हे नाही सांगू शकत, पण आजची चर्चा नक्कीच सांगेल. उत्तम. चला आता मग सुरुवातीपासून सुरुवात करूया. आपण ज्याला बोर मॉडेल म्हणतो, ते ग्रहांसारखं फिरणारं मॉडेल, ते का अपुरं पडलं? अडचण नेमकी काय होती? असं काय होतं जे ते मॉडेल समजावून सांगू शकत नव्हतं? मुख्य अडचण होती इलेक्ट्रॉनचं दुहेरी वर्तन, ज्याला वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी म्हणतात. अच्छा. म्हणजे काही प्रयोगांमध्ये इलेक्ट्रॉन एखाद्या चेंडूसारखा, एका कणासारखा म्हणजे पार्टिकलसारखा वागतो, पण दुसऱ्या काही प्रयोगांमध्ये तो एखाद्या लाटेसारखा, तरंगासारखा म्हणजे वेव्हसारखा पसरलेला दिसतो. जुने नियम म्हणजे क्लासिकल फिजिक्स हे समजावून सांगू शकत नव्हते. त्यांच्यासाठी वस्तू एकतर कण असेल किंवा तरंग, दोन्ही एकदम कसं शक्य आहे? थांबा, म्हणजे हे असं झालं की मी एकाच वेळी एका जागी उभा आहे आणि त्याच वेळी संपूर्ण खोलीत पसरलेलो आहे. हे आपल्या दैनंदिन जीवनातल्या तर्काच्या पूर्णपणे विरोधात आहे. याच गोंधळामुळे जुने मॉडेल कोलंबली असेल. अगदी बरोबर. बोर मॉडेल इलेक्ट्रॉनला फक्त एक छोटासा गोल मानायचा, जो एका रेल्वेच्या रुळासारख्या निश्चित मार्गावर फिरतो. पण जेव्हा प्रयोगातून असं दिसलं की इलेक्ट्रॉन तरंगासारखाही वागतो, तेव्हा तो रुळांवरचा डबा राहिला नाही, तो धुक्यासारखा पसरलेला काहीतरी आहे हे जाणवलं. इथेच जुन्या मॉडेलचा मर्यादा स्पष्ट झाल्या आणि एका नवीन विचाराची गरज निर्माण झाली. आणि इथेच श्रोडिंगरची एंट्री होते. त्यांनी जे समीकरण मांडलं ते मी पाहिलं आणि खरं सांगायचं तर ते दिसायला एखाद्या कोड्यासारखं खूपच क्लिष्ट आहे हां, पण आपल्या स्रोतात त्याचा सोपा अर्थ दिला आहे. इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी म्हणजे गतीज ऊर्जा अधिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा बरोबर टोटल एनर्जी. म्हणजे हे ऊर्जेचं एक साधं गणित आहे का? त्याच्या मुळाशी तोच साधा नियम आहे ऊर्जेच्या संवर्धनाचा. पण त्या समीकरणाची जादू ही आहे की ते इलेक्ट्रॉनच्या ऊर्जेचं आणि त्याच्या तरंग स्वरूपाचं वर्णन एकत्र करतं. ते इलेक्ट्रॉनला एक कण म्हणून नाही, तर एक वेव्ह फंक्शन म्हणून बघतं आणि याच दृष्टिकोनामुळे सगळा फरक पडतो. ते समीकरण असं विचारतं की एका विशिष्ट ऊर्जेच्या पातळीवर इलेक्ट्रॉन नावाचा तरंग या अणूच्या अवकाशात कसा पसरेल. वेव्ह फंक्शन हा शब्द महत्वाचा वाटतोय. या समीकरणात एक साई म्हणजे साय नावाचं चिन्ह आहे जे वेव्ह फंक्शन दर्शवतं. याचा नेमका अर्थ काय? कारण हाच तो मुद्दा आहे जिथे जुनं मॉडेल आणि नवं मॉडेल पूर्णपणे वेगळं होतंय. साय म्हणजे नक्की काय? वेव्ह फंक्शन म्हणजे साय हेच सगळ्यात मोठं क्रांतिकारी बदल आहे. आणि गंमत म्हणजे साय या गोष्टीला स्वतःचा असा काही भौतिक अर्थ नाहीये. काय सांगताय? हो, ती स्वतः अस्तित्वात नाही, पण जेव्हा आपण त्याचा वर्ग करतो म्हणजे एप्साय स्क्वेअर काढतो, तेव्हा आपल्याला काहीतरी खूप महत्त्वाचं मिळतं. ते आपल्याला सांगतं की अणूच्या आत कोणत्या ठिकाणी इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता म्हणजे प्रॉबॅबिलिटी किती आहे. वा, म्हणजे आपण इलेक्ट्रॉन इथे आहे असं ठामपणे सांगूच शकत नाही. आपण फक्त तो इथे असण्याची शक्यता जास्त आहे किंवा तिथे असण्याची शक्यता कमी आहे असं म्हणू शकतो. म्हणजे बोर मॉडेलमधल्या त्या रेल्वे ट्रॅकसारख्या निश्चित मार्गाऐवजी आता आपल्याकडे एक संभाव्यता ढग आहे. अगदी तसंच. प्रॉबॅबिलिटी क्लाउड. आपल्या स्रोतातल्या धुक्यातल्या पक्षाच्या उदाहरणाने हे छान समजतं. हो, ते खूपच छान उदाहरण आहे. पक्षी त्या धुक्यात कुठेही असू शकतो, पण तो कुठे असण्याची शक्यता जास्त आहे हे आपण सांगू शकतो. जिथे ढग जास्त दाट असतो तिथे इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता जास्त असते आणि जिथे तो विरळ असतो तिथे शक्यता कमी.
या संभाव्यतेच्या क्षेत्रालाच आपण ऑर्बिटल म्हणतो. ऑर्बिटल. हो, त्यामुळे ऑर्बिट ही निश्चित मार्गाची संकल्पना गेली आणि ऑर्बिटल ही शक्यतेच्या प्रदेशाची नवीन, अधिक अचूक संकल्पना आली. पण हे थोडं असमाधानकारक नाही का? म्हणजे भौतिकशास्त्र नक्की काय आहे हे सांगण्याऐवजी काय असू शकतं हे सांगून हात वर करतंय असं वाटतंय. मला वाटतं आईन्स्टाईनला सुद्धा ही गोष्ट खटकत होती ना, देव फासे टाकत नाही असं काहीतरी ते म्हणाले होते. बरोबर. आईन्स्टाईनला हे कधीच पूर्णपणे पटलं नाही. त्यांना वाटायचं की याच्यामागे अजून काहीतरी खोल सत्य दडलेलं आहे. पण गेल्या 100 वर्षांतल्या प्रत्येक प्रयोगाने हेच सिद्ध केलं आहे की अणूच्या पातळीवर निसर्ग असाच वागतो, तो शक्यतांवरच चालतो. आणि जरी हे विचित्र वाटलं तरी याच दृष्टिकोनातून आपल्याला अणूची रचना आणि त्यातून तयार होणाऱ्या पदार्थांचे गुणधर्म अचूकपणे समजतात. ठीक आहे, म्हणजे आपण इलेक्ट्रॉनचं निश्चित स्थान सांगू शकत नाही, फक्त शक्यता वर्तवू शकतो. मग हे शक्यता सांगणं खूपच वेगळं आहे. पण जर आपण हे क्लिष्ट समीकरण घेतलं आणि हायड्रोजनसारख्या सगळ्यात सोप्या अणूवर लावलं, तर उत्तरादाखल आपल्याला नक्की काय मिळतं? काही ठोस आकडे मिळतात की अजून धुकच? नाही, खूपच ठोस आणि आश्चर्यकारक उत्तरं मिळतात. जेव्हा आपण हे समीकरण हायड्रोजनसाठी सोडवतो तेव्हा 2 मुख्य गोष्टी मिळतात. पहिली म्हणजे इलेक्ट्रॉनला फक्त विशिष्ट ऊर्जेचे स्तरच म्हणजे एनर्जी लेव्हल्स धारण करता येतात. तो कोणत्याही ऊर्जेवर असू शकत नाही. ह्या स्तरांना आपण E1, E2, E3 असं म्हणतो. म्हणजे हे एखाद्या गिटारच्या तारेसारखं झालं. तार छेडल्यावर ती फक्त काही विशिष्ट फ्रिक्वेन्सीवरच कंप पावते आणि त्यातूनच सा, रे, ग असे सूर लागतात. ती कोणत्याही फ्रिक्वेन्सीवर कंप पावत नाही. म्हणजे इलेक्ट्रॉनसुद्धा अणूमध्ये काही विशिष्ट सुरांमध्ये किंवा ऊर्जेच्या पातळ्यांवरच सेट झालेला असतो. काय सुंदर उदाहरण दिलंय. अगदी तसंच आहे. इलेक्ट्रॉन एकतर पहिल्या पायरीवर असेल किंवा दुसऱ्या, पण दरम्यान कुठेही नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे समीकरणातून प्रत्येक ऊर्जा स्तराशी संबंधित ऑर्बिटल्सचे प्रकार आणि त्यांचे आकार कोणते असतील हे कळतं. अच्छा. म्हणजे S, P, D, F या ऑर्बिटल्सची माहिती आपल्याला थेट समीकरणाच्या उत्तरातूनच मिळते. एक मिनिट. म्हणजे हे समीकरण आपल्याला फक्त एक उत्तर नाही देत, तर उत्तरांचा एक संपूर्ण संच देतं. जसं की पत्त्यामधला एक भाग, म्हणजे घर नंबर, गल्ली, शहर असं काहीतरी. लेखात क्वांटम नंबर्सबद्दल एक तक्ता दिलाय. N, L, M आणि स्पिन हे तेच आहेत का? बरोबर. आपण या 4 क्वांटम नंबर्सच्या संचाला इलेक्ट्रॉनचा युनिक ॲड्रेस म्हणू शकतो. युनिक ॲड्रेस. हो. N हा मुख्य क्वांटम नंबर जो त्याची ऊर्जा पातळी किंवा शेल सांगतो, म्हणजे तो कुठल्या शहरात आहे. L हा ऑर्बिटलचा प्रकार किंवा आकार सांगतो, SPD म्हणजे शहरातली कुठली गल्ली. M हा ऑर्बिटलची अवकाशातली दिशा सांगतो, म्हणजे गल्लीतलं कुठलं घर. आणि चौथा स्पिन हा इलेक्ट्रॉनची स्वतःची एक अंतर्गत गती दर्शवतो, म्हणजे घरातली व्यक्ती वरच्या मजल्यावर आहे की खालच्या. आणि लेखात म्हटल्याप्रमाणे एका अणूतल्या कोणत्याही 2 इलेक्ट्रॉनचे हे 4ही क्वांटम नंबर्स कधीच सारखे नसतात. म्हणजे एका पत्त्यावर एकच कुटुंब राहतं. अगदी बरोबर. यालाच पावली एक्सक्लुजन प्रिन्सिपल म्हणतात. याच नियमामुळे अणूची रचना इतकी स्थिर आणि वैविध्यपूर्ण असते आणि याच नियमांवर संपूर्ण आवर्त सारणी म्हणजे पिरियॉडिक टेबल आधारलेली आहे. थांबा, म्हणजे तुम्ही म्हणताय की निसर्गात गोंधळ नाहीये, इलेक्ट्रॉन कुठेही फिरत नाही, तो या 4 क्वांटम नंबर्सच्या कडक नियमांचं पालन करतो. आणि याच नियमांमुळे सोनं हे सोनं आहे आणि लोखंड हे लोखंड, कारण त्यांच्या अणूंमधल्या इलेक्ट्रॉनची रचना या नियमानुसार वेगळी आहे. परफेक्ट. तुम्ही अगदी गाभ्याला हात घातलाय. प्रत्येक मूलद्रव्याची ओळख ही त्याच्या इलेक्ट्रॉनच्या रचनेवरून ठरते आणि ती रचना याच क्वांटम नियमावर आधारलेली आहे. हे अविश्वसनीय आहे. आपण ऑर्बिटल्सच्या आकारांबद्दल बोललो. लेखात सांगितलं आहे की S ऑर्बिटल गोलाकार असतो, P ऑर्बिटल डंबेलच्या आकाराचा. मला एक प्रश्न पडलाय, हे आकारसुद्धा त्याच समीकरणातून आलेले गणितीय निष्कर्ष आहेत का, की ते प्रयोगातून ठरवले गेले? म्हणजे कोणीतरी अणूच्या आत डोकावून पाहिलं आणि मग हे आकार काढले? नाही. आणि हेच तर श्रोडिंगरच्या समीकरणाचं खरं सौंदर्य आहे. कोणीही अणूच्या आत डोकावून पाहू शकत नाही. हे सर्व आकार त्या समीकरणाचे शुद्ध गणितीय निष्कर्ष आहेत. जेव्हा तुम्ही गिटारची तार छेडता तेव्हा तिच्या कंप पावण्याचे जे विविध पॅटर्न्स तयार होतात, तसेच हे ऑर्बिटल्सचे आकार आहेत.
एस ऑर्बिटल गोलाकार असतो, म्हणजे न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता सर्व दिशांना सारखीच असते. पी ऑर्बिटल डंबेलच्या आकाराचा असतो, म्हणजे इलेक्ट्रॉन 2 विशिष्ट भागांमध्ये, लोब्समध्ये सापडण्याची शक्यता जास्त असते आणि मध्यभागी जवळजवळ 0. तर डी आणि एफ ऑर्बिटल्सचे आकार अजून गुंतागुंतीचे असतात, डबल डंबेल किंवा फुलांच्या पाकळ्यांसारखे. वा, म्हणजे हे फक्त एक गणिती मॉडेल नाही, तर ते आपल्याला अणूच्या आतली वास्तुशास्त्र किंवा इंटिरियर डिझाईन कसं आहे हेच दाखवतंय. खूपच सुंदर आहे हे. मग या वेगवेगळ्या आकाराच्या आणि ऊर्जेच्या ऑर्बिटल्समध्ये इलेक्ट्रॉन कसे भरले जातात? म्हणजे एकामागून एक अणूंची रचना कशी तयार होत जाते? त्यासाठी काही सोपे पण महत्वाचे नियम आहेत. पहिला नियम, ज्याला अफबाऊ प्रिन्सिपल म्हणतात, तो म्हणजे इलेक्ट्रॉन नेहमी कमीत कमी ऊर्जेच्या ऑर्बिटलमध्ये आधी जातो. ओके. जसं पाणी नेहमी उताराकडे वाहतं किंवा आपण जिना चढताना खालच्या पायरीपासून सुरुवात करतो तसंच. तो आधी 1s ऑर्बिटल भरेल, मग 2s, मग 2p आणि असं पुढे. आणि दुसरा नियम तोच, पावलीचा. हो, वुल्फगँग पाउली यांनी मांडलेलं तत्व. माझ्या कॉलेजच्या दिवसात हा नियम मला एका सोप्या उदाहरणाने समजला होता. समजा ऑर्बिटल म्हणजे एक हॉटेलची खोली आहे. ठीक आहे. तर पाउलीचा नियम म्हणतो की एका खोलीत जास्तीत जास्त 2च पाहुणे म्हणजे इलेक्ट्रॉन राहू शकतात. आणि त्यांचीही एक अट आहे. एक पाहुणा जर उत्तरेकडे तोंड करून झोपला असेल, म्हणजे स्पिन अप, तर दुसऱ्याला दक्षिणेकडेच तोंड करून झोपावा लागेल, स्पिन डाऊन. ते दोघेही एकाच दिशेला तोंड करून झोपू शकत नाहीत. हे उदाहरण उत्तम आहे. म्हणजे एका ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, तेही विरुद्ध स्पिन असलेले. पण याचा परिणाम काय होतो? म्हणजे माझ्या हाताचं काय? मी हा हात भिंतीच्या आरपार का नाही घालू शकत? याचा आणि त्या नियमाचा काही संबंध आहे का? थेट संबंध आहे. तुम्ही जे काही ठोस म्हणून अनुभवता त्याचं कारण हेच पाउलीचं तत्व आहे. तुमच्या हातातल्या अणूंचे इलेक्ट्रॉन आणि भिंतीतल्या अणूंचे इलेक्ट्रॉन हे सर्व याच नियमांचं पालन करत आहेत. ते एकमेकांच्या ऑर्बिटलमध्ये घुसखोरी करू शकत नाहीत, कारण त्या खोल्या आधीच भरलेल्या आहेत. अच्छा. त्यामुळे ते एकमेकांना ढकलतात आणि म्हणूनच तुम्हाला भिंत ठोस जाणवते. या एका लहानशा नियमामुळेच आपल्याला हे जग स्थिर आणि ठोस वाटतं. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे एका अमूर्त गणिती समीकरणातल्या नियमामुळे माझं भौतिक अस्तित्व टिकून आहे? तर आतापर्यंतची चर्चा एकत्र केली तर दोन्ही मॉडेल्समधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. बोर मॉडेल म्हणजे शहराचा एक ढोबळ नकाशा ज्यात फक्त मुख्य रस्ते दाखवलेत, तर श्रोडिंगर मॉडेल म्हणजे गुगल मॅप्स, जे प्रत्येक गल्ली, प्रत्येक घर आणि तिथे किती गर्दी असू शकते याची शक्यताही दाखवतं. अगदी बरोबर. आणि यातला अजून एक महत्वाचा फरक म्हणजे बोर मॉडेल फक्त हायड्रोजनसारख्या सोप्या अणूंसाठी, ज्यात फक्त एकच इलेक्ट्रॉन असतो, त्यासाठी जेमतेम लागू होतं. एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स असलेल्या अणूंसाठी ते पूर्णपणे अयशस्वी ठरतं. या उलट श्रोडिंगरचं मॉडेल सर्व प्रकारच्या अणूंना लागू होतं. त्यामुळेच ते आधुनिक रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राचा कणा आहे. हे तर खूपच मोठं यश आहे. पण आता मला सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. या सगळ्या सिद्धांताचा, या गणिताचा आणि या संभाव्यतेच्या ढगांचा आपल्या प्रत्यक्ष जीवनात काय उपयोग आहे? ठीक आहे, भिंत ठोस का आहे हे कळलं. पण त्या पलीकडे, म्हणजे समजा इंटेल किंवा सॅमसंगमधला एखादा इंजिनियर नवीन चिप डिझाईन करतोय, तेव्हा तो खरंच श्रोडिंगरच्या समीकरणाचा विचार करत बसतो का? तो थेट समीकरण सोडवत बसत नाही, पण तो जे काही करतो त्याचा प्रत्येक निर्णय हा त्या समीकरणातून मिळालेल्या ज्ञानावरच आधारलेला असतो. अणूची रचना समजल्यामुळे आपल्याला इलेक्ट्रॉनची रचना म्हणजे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन कळते. हो. त्यातून 2 अणू एकत्र आल्यावर त्यांच्यात रासायनिक बंध, केमिकल बॉन्डिंग कसे तयार होती हे समजतं. आणि अनेक अणू एकत्र येऊन स्फटिकांची, क्रिस्टलची रचना कशी तयार होते हेही कळतं. आणि या स्फटिकांच्या रचनेवरच सेमीकंडक्टर्स अवलंबून आहेत, बरोबर? अगदी. सिलिकॉन आणि जर्मेनियम यांसारख्या पदार्थांची सेमीकंडक्टर म्हणून असलेली क्षमता त्यांच्या विशिष्ट स्फटिक रचनेवर आणि इलेक्ट्रॉनच्या ऊर्जा स्तरांवर, एनर्जी बँड्सवर अवलंबून असते. एनर्जी बँड्स. हो. जेव्हा करोडो सिलिकॉनचे अणू एकत्र येतात तेव्हा त्यांचे ऑर्बिटल्स एकमेकांमध्ये मिसळतात आणि ऊर्जेचे पट्टे तयार होतात. काही पट्टे इलेक्ट्रॉनने भरलेले असतात, काही रिकामे असतात. आणि या 2 पट्ट्यांमधल्या अंतरावरच, म्हणजे बँड गॅपवर, तो पदार्थ वीज वाहक आहे की वाहक नाही की अर्धवाहक आहे हे ठरतं. हे सगळं ज्ञान आपल्याला श्रोडिंगरच्या समीकरणातूनच मिळालं. म्हणजे आपल्या फोनमधली चिप बनवताना इंजिनियर्सना अक्षरशः हे विचार करावा लागतो
की सिलिकॉनच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटलमध्ये आणि किती ऊर्जेवर आहेत आणि त्यात थोडी अशुद्धी मिसळल्यावर त्या ऊर्जा पट्ट्यांवर काय परिणाम होईल इतका थेट संबंध आहे. इतका थेट संबंध आहे. आपण ट्रान्झिस्टर बनवतो जे आजच्या इलेक्ट्रॉनिक्सचा आत्मा आहे. बरोबर. ते म्हणजे काय तर आपण याच ऊर्जा पट्ट्यांना नियंत्रित करून इलेक्ट्रॉनचा प्रवाह चालू किंवा बंद करतो. म्हणजे 0 किंवा 1. संपूर्ण डिजिटल जग याच 0 आणि 1वर चालतं. आणि हे नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला अणूच्या पातळीवर इलेक्ट्रॉनच्या वर्तनाची अचूक माहिती लागते. ती माहिती श्रोडिंगरच्या समीकरणाशिवाय अशक्य होती. त्यामुळे आपण वापरत असलेला प्रत्येक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस याच मूलभूत सिद्धांतामुळे शक्य झालाय. हे फक्त एक सैद्धांतिक यश नव्हतं, तर त्यांनी 20व्या आणि 21व्या शतकातील तंत्रज्ञानाचा पाया घातला. म्हणजे आपण आज एका अदृश्य संभाव्यतेच्या ढगाबद्दल बोलत होतो, पण त्याच ढगाच्या नियमांवर आपलं संपूर्ण दृश्य, ठोस, डिजिटल जग उभं आहे. हे थक्क करणार आहे. तर आजच्या चर्चेचा सारांश काढायचा झाला तर तो असा आहे की इलेक्ट्रॉन हा एकाच वेळी कण आणि तरंग आहे. तो निश्चित कक्षेत फिरत नाही, तर संभाव्यतेच्या ढगात आढळतो. श्रोडिंगरचं समीकरण आपल्याला याच इलेक्ट्रॉनची ऊर्जा पातळी, त्याचे ऑर्बिटल्सचे आकार आणि पत्ता सांगणारे क्वांटम नंबर्स देतं. आणि याच पायावर आधुनिक रसायनशास्त्र आणि पर्यायाने आधुनिक तंत्रज्ञानाची प्रचंड मोठी इमारत उभी आहे. अगदी बरोबर. आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक गोष्ट. जर अणूच्या पातळीवर म्हणजे आपल्या अस्तित्वाच्या अगदी मूलभूत पातळीवर एखाद्या कणाचं स्थान आणि गती हे निश्चित नसून फक्त एक शक्यता असेल, तर आपल्या वास्तवाच्या मूलभूत स्वरूपाबद्दल हे काय सांगतं? ज्याला आपण ठोस वास्तव समजतो ते खरंच तसं आहे का? की ते फक्त अगणित शक्यता एकत्र येऊन तयार झालेला एक भास आहे?